हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अनु ट्रेंड मराठी। 40 नंतर जीन्स घालावी का नाही हा प्रश्न अनेक महिलांना पडतो। काही जणी म्हणतात आता वय झालं, जीन्स आपल्याला शोभत नाही। पण खरं सांगू, जीन्स कधीच चुकीची नसते। चुकीची असते ती तिची निवड आणि स्टाईल। योग्य जीन्स, योग्य टॉप आणि काही छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर 40 नंतरही तुम्ही खूप एलिगंट आणि स्टायलिश दिसू शकतात। आज मी अशा 7 सामान्य चुका सांगणार आहे ज्या अनेक महिला नकळत करतात। तर चला फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। काय मिस्टेक आपण करतो जीन्स घेताना ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडणार आहे। मिस्टेक नंबर 1, खूप टाईट स्किनी जीन्स। अनेक महिलांना वाटतं की टाईट जीन्स घातली की आपण स्लिम दिसतो, पण प्रत्यक्षात त्याचा उलट परिणाम होतो। खूप टाईट जीन्समुळे पोट, कंबर आणि मांडीचा भाग जास्त उठून दिसतो। त्यामुळे चालताना आणि बसताना देखील अस्वस्थ वाटू शकतं। याऐवजी स्ट्रेट फिट किंवा बूट कट किंवा मग वीड लेग जीन्स तुम्ही निवडू शकतात। हे प्रकार शरीराला योग्य आकार देतात आणि जास्त आरामदायी सुद्धा असतात। माझी एक छोटीशी टिप आहे, जर तुम्हाला ह्या जीन्सपैकी कुठली जीन्स घ्यायची असेल तर डार्क ब्ल्यू घ्या आणि स्ट्रेट फिट तर तुम्ही निवडू शकता। ती जवळपास प्रत्येक टॉपसोबत छान दिसते। मिस्टेक नंबर 2, लो वेस्ट जीन्स। ही चूक अनेक महिला अजूनही करतात। लो वेस्ट जीन्समुळे पोटाचा भाग जास्त उठून दिसतो आणि 40 नंतर थोडा तरी फॅट आपल्या बॉडीवर येतोच, तर पोटाचा भाग जास्त उठून दिसतो ह्या जीन्समुळे। विशेषतः 40 नंतर हा फिट फारसा आरामदायी वाटत नाही। त्याऐवजी तुम्ही मिड राईज किंवा मग हाय राईज जीन्स निवडा। त्यामुळे पोटाला चांगला सपोर्ट मिळतो आणि संपूर्ण लूक नीट दिसतो। विशेषतः 40+ महिलांचं ज्यांचं पोट निघालेलं आहे त्यांनी ह्या दोन्ही जीन्सपैकी एक जीन्स नक्कीच यूज करावी। तुमचा लूक खूप छान असा एलिगंट येईल। तुमच्या पोटाला छान सपोर्टसुद्धा मिळणार आहे। तर ही जीन्स तुम्ही नक्कीच निवडा। मिस्टेक नंबर 3, चुकीचा टॉप निवडणे। आणि ही चूक तर हमखास सगळेच करतात। जीन्सवर काहीही चालतं म्हणून काहीही घालतात। जीन्ससोबत खूप छोटा किंवा खूप टाईट टॉप घातला तर लूक अजिबात बॅलन्स राहत नाही। असे टॉप न घालता तुम्ही लिनेन शर्ट, कॉटन टॉप, लॉंग ट्युनिक, पपलम टॉप किंवा मग हिप लेंथ कुर्ती हे सुद्धा तुम्ही वेअर करू शकतात। खूप सुंदर ऑप्शन्स आहेत हे। जर पोट थोडं असेल तर मग पपलम टॉप किंवा मग लॉंग शर्ट हा खूप चांगला पर्याय आहे। मिस्टेक नंबर 4, चुकीचा रंग निवडणे। काही जणी खूप फिकट किंवा मग खूप फाटलेल्या रिप्ड जीन्स निवडतात, पण रोजच्या वापरासाठी त्या नेहमीच योग्य वाटत नाहीत। त्याऐवजी डार्क ब्ल्यू, ब्लॅक, नेव्ही ब्ल्यू किंवा मग चारकोल ग्रे या रंगाच्या जीन्स जास्त क्लासी आणि स्लिम लूक देतात। तर तुम्हाला जीन्सचे हे कलर नक्कीच निवडायला पाहिजे। चूक नंबर 5, मिस्टेक नंबर 5, फुटवेअरकडे दुर्लक्ष करणे। ही तर फारच अगदी कॉमन गोष्ट झाली आहे की जीन्ससोबत काहीही घालतात। सुंदर जीन्स आणि टॉप घातला, त्यासोबत जुनी चप्पल घातली तर संपूर्ण लूकची मजाच निघून जाते। तुम्ही यासोबत व्हाईट स्नीकर्स, लोफर्स किंवा कम्फर्ट सँडल्स किंवा मग ब्लॉक हिल्स हे पर्याय जीन्ससोबत घालू शकतात। लक्षात ठेवा फ्रेंड्स, महाग असण्यापेक्षा स्वच्छ आणि नीटनेटके फुटवेअर जास्त महत्त्वाचे असतात। तर असे सिंपल फुटवेअर तुम्ही यूज करू शकता। चूक नंबर 6, खूप ॲक्सेसरीज। जीन्स हा आधीच स्मार्ट लूक देणारा पोशाख आहे। त्यामुळे मोठा नेकलेस, मोठे इयरिंग्स आणि मोठी हँडबॅग सगळे एकत्र वापरण्याची गरज नसते। सिंपल इयरिंग्स, एक सुंदर वॉच आणि एक स्लिंग बॅग इतकं पुरेसं आहे। सिंपल लूक नेहमी जास्त क्लासी दिसतो। मिस्टेक नंबर 7, जीन्स आता आपल्या वयाला शोभत नाही असं आपण सगळेच म्हणतो। ही सर्वात मोठी चूक आहे। स्टाईलला वय नसतं, स्टाईलला आत्मविश्वास असतो। 40 म्हणजे फॅशन संपली असं नाही, तर स्वतःला अजून सुंदरपणे सादर करण्याची वेळ आहे। दुसरे काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय छान दिसतं
याचा विचार नक्की करा. तर फ्रेंड्स, आज आपण जीन्स घालताना होणाऱ्या 7 सामान्य चुका पाहिल्या. यापैकी कोणती चूक, कोणती मिस्टेक तुम्ही करत होतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच 40+ महिलांसाठी उपयोगी फॅशन टिप्स पाहण्यासाठी अनु विथ ट्रेंडला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याआधी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. शेअरसुद्धा करा तुमच्या इतर फ्रेंड्सला. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.